नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज सेक्युअर ₹114 करोड सोलार EPC ऑर्डर अंडर MSK VY 2.0. तर मित्रांनो, वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेडला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0च्या अंडर 114 कोटी रुपयाचा सोलार EPC म्हणजे इंजिनिअरिंग प्रोक्युरमेंट कन्स्ट्रक्शन ऑर्डर मिळाला आहे. वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीला. चला आता बोलूया बोरोसिल रिन्युएबल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, बोरोसिल रिन्युएबल बोर्ड अप्रूव्ज रिवाइज एक्सपेन्शन प्रोजेक्ट ॲट एस्टिमेट कॉस्ट ऑफ ₹950 करोड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, बोरोसिल रिन्युएबल लिमिटेड ही कंपनी सोलार ग्लास प्रोडक्शन बिझनेसमध्ये काम करते. तर मित्रांनो, बोरोसिल रिन्युएबल लिमिटेडच्या 600 टन पर डे कॅपॅसिटीला इन्क्रीज करण्यासाठी बोरोसिल रिन्युएबल्स लिमिटेडच्या बोर्डने अप्रूव्हल म्हणजे मंजुरी दिली आहे. आणि मित्रांनो, या एक्सपेन्शनसाठी 950 कोटी रुपयाचा खर्च केला जाईल. आणि मित्रांनो, यामुळे बोरोसिल रिन्युएबल लिमिटेडचा बिझनेस इन्क्रीज होईल. आणि मित्रांनो, या कंपनीसाठी एक गोष्ट चांगली म्हणजे ज्या सोलार ग्लास चायना आणि व्हिएतनामकडून इंडियामध्ये इम्पोर्ट होतात त्यावर इंडियन गव्हर्नमेंटने टॅक्स म्हणजे टॅरिफ लावला आहे. आणि याचा बेनिफिट बोरोसिल रिन्युएबल लिमिटेडला मिळू शकतो. आणि मित्रांनो, त्याचमुळे ही कंपनी आपली कॅपॅसिटी म्हणजे आपली प्रोडक्शन कॅपॅसिटी इन्क्रीज करत आहे. चला आता बोलूया अद्वैत एनर्जी ट्रान्झिशन्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अद्वैत एनर्जी सबसिडरी सेक्युअर मेजर सोलार प्रोजेक्ट इन गुजरात वर्थ ₹129 करोड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अद्वैत ग्रीनर्जी प्रायव्हेट लिमिटेड जी अद्वैत एनर्जी ट्रान्झिशन्स लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे, या कंपनीला KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड सोबत कोलॅबोरेशनमध्ये एक न्यू प्रोजेक्ट मिळाला आहे. आणि मित्रांनो, या प्रोजेक्टमध्ये डिझाईन, इंजिनिअरिंग, मटेरियल सप्लाय, टेस्टिंग आणि प्रोव्हिजन ऑफ बॅलन्स ऑफ सिस्टीम कंपोनंट्स अलॉंग विथ अदर सर्व्हिस इन्क्लूड आहे. आणि मित्रांनो, या कॉन्ट्रॅक्टची म्हणा किंवा प्रोजेक्टची म्हणा व्हॅल्यू आहे 129.39 कोटी रुपये. चला आता बोलूया केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, केन्स टेक्नॉलॉजी शेअर जम्प ऑन स्ट्रॉंग Q4 फायनान्शियल इयर 2025 नंबर्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 43% इन्क्रीज होऊन 116.2 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी होता 83.3 कोटी रुपये. आणि मित्रांनो, केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 54% इन्क्रीज होऊन 984.5 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी होता 637.3 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा ऑर्डर बुक 31 मार्च 2025 पर्यंत पोहोचला आहे 6,596.9 कोटी रुपयांपर्यंत, जो एक वर्षाआधी होता 4,115.2 कोटी रुपयांचा. चला आता बोलूया गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर
4,567 कोटी रुपयाने वाढून आता आली आहे 5,780 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4,825 कोटी रुपयाने वाढून आता आली आहे 5,780 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 25 कोटी रुपयाच्या नेट लॉसमधून आता आला आहे 416 कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिटमध्ये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 312 कोटी रुपयाने वाढून आता आला आहे 416 कोटी रुपये. चला आता बोलूया हुंडई मोटर इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हुंडई मोटर इंडिया क्वार्टर 4 रिझल्ट. नेट प्रॉफिट स्लिप्स 4% टू ₹1,614 करोड. रेव्हेन्यू अप 2%. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हुंडई मोटर इंडिया लिमिटेडने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 3.75%ने डिक्रीज होऊन 1,614.35 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी होता 1,677.17 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर हुंडई मोटर इंडिया लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 1.52%ने इन्क्रीज होऊन 17,940.28 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी होता 17,671.15 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर हुंडई मोटर इंडिया लिमिटेडने 21 रुपयाचा डिव्हिडंड सुद्धा अनाऊन्स केला आहे. चला तर बोलूया JSW ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. तर मित्रांनो, JSW इन्फ्रास्ट्रक्चर ब्लॉक डील 2% इक्विटी वर्थ ₹1,239 करोड चेंजेस हँड्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे 4.26 कोटी शेअर म्हणजे या कंपनीची 2.03% हिस्सेदारी ब्लॉक डीलमध्ये चेंज हँड्स झाली आहे 290.6 पर शेअरच्या हिशोबाने. आणि मित्रांनो, या डीलची टोटल व्हॅल्यू निघते 1,239 कोटी रुपये. चला तर बोलूया भारती एअरटेल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सिंगटेल कन्फर्म्स सेलिंग स्टेक इन भारती एअरटेल वर्थ ओव्हर ₹13,000 करोड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सिंगटेल यांनी कन्फर्म केले फ्रायडे 16 मे 2025ला की यांनी भारती एअरटेल लिमिटेडमधली आपली 1.2% हिस्सेदारी ब्लॉक डीलच्या माध्यमातून सेल केली आहे. आणि मित्रांनो, यांनी स्टेटमेंटमध्ये सांगितले की यांनी भारती एअरटेल लिमिटेडचे 7.1 कोटी शेअर, ज्यांची व्हॅल्यू आहे $1.54 बिलियन, ती आणि रुपीजमध्ये आहे 13,221 कोटी रुपये, ही सोल्ड केली आहे 1,814 पर शेअरच्या हिशोबाने. आणि मित्रांनो, ही हिस्सेदारी विकल्यानंतर भारती एअरटेल लिमिटेडमध्ये सिंगटेलची हिस्सेदारी घसरून झाली आहे 28.3%, जी पहिले होती 29.5%. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.